नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नव्या वर्गाचं विज्ञान आणि तंत्रज्ञान अर्थात सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सब्जेक्टमधला इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी हा लेसन. पहा, या लेसनमध्ये पहिला टॉपिक आहे टिश्यू, जो तुमच्यासमोर टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला दिसत आहे. टिश्यू लिहिलेलं दिसत आहे तुम्हाला. आता लक्ष ठेवा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या लेसनवरील सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. पहा, टिश्यू इन द केस ऑफ अमिबा लाईक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ऑल फंक्शन आर परफॉर्म बाय द ऑर्गॅनली ऑफ दॅट सिंगल सेल. म्हणजे याचा अर्थ काय होतो की अमिबासारख्या युनिसेल्युलर म्हणजे एका सेलच्या ॲनिमलमध्ये सर्व फंक्शन ती एकटी सेल करते. However, most of the organisms are multicellular, and how are the various processes brought in their body? अमिबा एक पेशी आहे, परंतु बाकीच्या अनेक पेशींचे जे प्राणी बनलेले आहेत त्यांच्या पेशीमध्ये सर्व फंक्शन कसे पार पाडले जातात, तर त्याचा आन्सर आहे ग्रुप ऑफ सेल कम टुगेदर सो ॲज टू परफॉर्म व्हेरियस फंक्शन ऑफ द बॉडी. सेलचे ग्रुप बनतात आणि मग ते वेगवेगळे फंक्शन करतात. पुढे पहा, आर यू फॅमिलियर विथ द सिक्वेन्स. पुढे एक सिक्वेन्स दिला आहे. लेटर, वर्ड, सेंटेन्स, लेसन, टेक्स्टबुक. म्हणजे लेटरपासून वर्ड बनतात, वर्डपासून सेंटेन्स बनते आणि मग लेसन बनतो आणि आपलं पुस्तक बनते. तसंच आपल्या बॉडीमध्ये झालेलं आहे. सिमिलरली ऑर्गनायझेशन ऑफ द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम फॉलो अ डिफिनिट हायरार्ची. म्हणजे अशीच सिक्वेन्स आपल्या बॉडीत आहे. आणि यू हॅव ऑलरेडी स्टडीड द सेल अँड सेल ऑर्गनली इन द हायरार्ची इन दॅट हायरार्ची. आपण मागच्या वर्षी 8व्या वर्गामध्ये सेल हा पाठ पाहिला आहे, त्यामुळे सेलचं स्ट्रक्चर कसं असते हे तुम्ही तिथं पाहिलं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे टिश्यू कसा असतो. पुढे पहा, अ ग्रुप ऑफ सेल्स हॅविंग सेम ओरिजिन, सेम स्ट्रक्चर अँड सेम फंक्शन इज कॉल्ड अ टिश्यू. म्हणजे एकाच प्रकारच्या सेल ज्यांची रचनासारखी आहे आणि कार्यसुद्धा एकच करतात अशा सेलच्या ग्रुपला म्हणायचं टिश्यू. मिलियन ऑफ द सेल आर प्रेझेंट इन द बॉडी ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आपल्या बॉडीमध्ये किती सेल आहेत? मिलियन ऑफ द सेल्स. दीज सेल्स आर डिवायडेड इन टू डिफरंट ग्रुप्स. आपल्या बॉडीतल्या सगळ्या सेल ह्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहेत, डिवाईड झालेल्या. अँड ईच ग्रुप परफॉर्म द डिफायनेड फंक्शन. आणि प्रत्येकजण वेगळं फंक्शन करतो. डोळे पाहण्याचं काम करतात, त्वचेवरच्या सेल टचचा सेन्स घेतात, रक्तातल्या सेल ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतात. फॉर एक्झाम्पल, वी कॅन परफॉर्म द मुवमेंट ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन ऑफ द मसल. म्हणजे मसलच्या सेलच्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होते म्हणून आपण हालचाल करू शकतो. कंडक्टिंग टिश्यू इन प्लांट ट्रान्सपोर्ट द वॉटर अँड फूड टू ऑल इट्स पार्ट. वनस्पतीमध्ये सुद्धा पाणी वाहून नेणाऱ्या आणि अन्न वाहून नेणाऱ्या कंडक्टिंग टिश्यू असतात. ऑल द फंक्शन ऑफ द बॉडी ऑकर विथ फुल इफिशियन्सी ड्यू टू स्पेसिफिक ऑर्गनायझेशन ऑफ द सेल अँड देअर डिव्हिजन ऑफ द वर्क. म्हणजे आपल्या शरीरातल्या सर्व कार्य इफिशियन्सीसहित म्हणजे चांगल्या प्रकारे पार पडते. का तर वेगवेगळ्या सेलचं त्यांच्या कार्यानुसार वर्गीकरण केलेलं आहे म्हणून. मग पहा, टाईप्स ऑफ द टिश्यू. पुढे आपल्याला दिसत आहे टाईप्स ऑफ द टिश्यू. त्यात 2 प्रकारचे टाईप दिले आहे, सिम्पल टिश्यू आणि कॉम्प्लेक्स टिश्यू. सिम्पल टिश्यूमध्ये लिहिलेलं आहे की सिम्पल टिश्यू मेडअप ऑफ ओनली वन टाईप ऑफ द सेल. म्हणजे असे टिश्यू असतात की त्यात एकच प्रकारची सेल असते. फॉर एक्झाम्पल, एपिथेलियल टिश्यू ऑफ ॲनिमल म्हणजे आपल्या त्वचेवरची, आणि मेरिस्टेमॅटिक टिश्यू ऑफ द प्लांट म्हणजे हे वनस्पतीच्या मुळांच्या अग्रभागावर किंवा फांदीच्या अग्रभागावरती ते आपल्याला मिळतात, त्याला म्हणायचं असते मेरिस्टेमॅटिक. कॉम्प्लेक्स टिश्यू मेडअप ऑफ मोर दॅन वन टाईप ऑफ द सेल. म्हणजे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारच्या सेल असतात त्याला आपण कॉम्प्लेक्स टिश्यू म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, ब्लड ऑफ द ॲनिमल. आपल्या ब्लडमध्ये RBC असतात, WBC असतात, प्लॅटलेट असतात, म्हणून इथं कॉम्प्लेक्स टिश्यू झाला. आणि झायलेम अँड फ्लोएम ऑफ द प्लांट. वनस्पतीमध्ये झायलेम नावाची
वॉटर कंडक्टिंग टिश्यू असते आणि फ्लोएम हे फूड कंडक्टिंग म्हणजे रसवाहिनी असते. तिच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेल असतात, म्हणून त्याला म्हणायचं आहे कॉम्प्लेक्स टिश्यू. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत प्लॅन्ट. खालील पॅराग्राफमध्ये आपल्याला दिसत आहे, प्लॅन्ट बिईंग सेडेंटरी म्हणजे ते एकाच जागी असतात, हालचाल करत नाहीत. मोस्ट ऑफ देअर टिश्यू आर ऑफ द टाईप दॅट गिव्ह सपोर्ट आणि मग त्याला झाडाला आधार देणाऱ्या अशा अनेक टिश्यूज त्या झाडामध्ये असाव्या लागतात. देअर आर डेड सेल इन सम टिश्यू अँड दिस डू नॉट नीड मच अटेन्शन. त्यापैकी काही टिश्यूमध्ये बऱ्याचशा सेल ह्या डेड झालेल्या असतात. ग्रोथ ऑफ द प्लॅन्ट ऑकर इन स्पेसिफिक पार्ट ऑफ द बॉडी वेअर द टिश्यू कंटेन डिवायडिंग सेल. आणि वनस्पतीची वाढ एका स्पेसिफिक पार्टकडूनच होते. मुळांची जमीन इकडे होते आणि फांदीची वरच्या दिशेनं होते, म्हणजेच त्या ठिकाणी डिवाईड होणाऱ्या सेल असणं आवश्यक असते. ॲज ॲनिमल हॅव टू मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस इन द सर्च ऑफ फूड, शेल्टर अँड पार्टनर, देअर एनर्जी नीड्स आर ग्रेटर. वनस्पती एका जागी राहतात, परंतु प्राण्यांना इकडे तिकडे मूव्ह व्हावं लागते. त्यामुळे प्राण्यांना एनर्जीसुद्धा जास्त लागते. आणि म्हणून मोस्ट ऑफ द टिश्यू ऑफ द ॲनिमल्स आर मेड अप ऑफ लिव्हिंग सेल. आणि म्हणून आपल्या वनस्पतीमध्ये ज्या मृत पेशी आहेत त्याच्याऐवजी प्राण्यांमधल्या पेशी ह्या लिव्हिंग सेल असतात. युनिफॉर्म ग्रोथ ऑकर्स थ्रू आउट द बॉडी ऑफ ॲन ॲनिमल अँड दे डू नॉट हॅव डिफरंट डिवायडिंग अँड नॉन डिवायडिंग टिश्यू. आपल्या बॉडीची सर्व दिशेने एकसारखी वाढ होत असते. वनस्पतीसारखी केवळ मुळांची आणि खोडांची वाढ होत नाही, तर आपल्या सर्व अवयवांची सारख्या प्रमाणामध्ये त्या अवयवानुसार वाढ होत असते. म्हणून इथं आपल्याला नॉन डिवायडिंग टिश्यू आणि डिवायडिंग टिश्यू असा डिफरन्स पाहायला मिळत नाही. These means that plant and animal have different types of the tissue to performing necessary function. म्हणजेच वनस्पती आणि प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू वेगवेगळ्या कार्यासाठी असतात. आता आपण पाहणार आहोत ॲनिमल टिश्यू. ॲनिमल टिश्यू. इन द बॉडी ऑफ ॲनिमल्स डिफरंट ऑर्गन कम टुगेदर टू परफॉर्म द स्पेसिफिक फंक्शन. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव एकत्र येऊन एखादं कार्य पार पाडतात. ऑर्गन लाईक द लंग्स, ट्रकिया, विथ द हेल्प ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ सम मसल्स ब्रिंग अबाउट द फंक्शन ऑफ रेस्पायरेशन. आता रेस्पायरेशनचंच उदाहरण घ्या, म्हणजेच श्वसनाचं. त्याकरता काय काय अवयव आहेत? आपले लंग्स आहेत, श्वासनलिका म्हणजे ट्रकिया आहे, आणि वेगवेगळे मसल आहे की ज्यामुळे आपले लंग्स हे एक्सपांड होतात आणि पुन्हा नॉर्मल स्थितीत येतात. म्हणजेच एखाद्या कार्यासाठी अनेक अवयव भाग घेतात. डिफरंट टिश्यू परफॉर्म डिफरंट फंक्शन इन द ऑर्गन. आणि मग त्या प्रत्येक ऑर्गनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू तिथं कार्य करतात. जसं की लंग्समध्ये ऑक्सिजन शोषला जातो, ट्रकियामधून तो वाहून नेला जातो. म्हणून पुढे पहा, अकॉर्डिंगली टिश्यू आर क्लासिफाईड इन टू द डिफरंट टाईप्स. आणि अशा कार्यामुळेच टिश्यूचं वेगवेगळ्या टाईप्समध्ये क्लासिफिकेशन केलं आहे, त्यांचं वर्गीकरण केलं आहे. म्हणून आपल्या बॉडीमध्ये किती प्रकारचे टिश्यू आहे इथं आपल्याला दिसेल. देअर आर 4 मेन टाईप्स ऑफ द ॲनिमल टिश्यू. कोणकोणते आहेत ते 4 मेन प्रकार पहा. दे आर एपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू. आपण नर्वस न्यूरॉन हे भाग आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलेले आहेत. असे 4 प्रकारचे टिश्यू माणसाच्या बॉडीमध्ये सापडतात. हे 4 मुख्य प्रकार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या कार्यानुसार त्यांचे उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. डू यू नो ब्लड इज ऑल्सो द टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड हा सुद्धा एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे, आपण पाहिलं. इट सर्क्युलेट इन द बॉडी फ्रॉम वन पार्ट टू अनादर अँड ट्रान्सपोर्ट द डिफरंट मटेरियल. शरीरभर रक्त वाहते आणि ते वेगवेगळं मटेरियलला ट्रान्सपोर्ट करते. फॉर एक्झाम्पल, इट ट्रान्सपोर्ट द ऑक्सिजन अँड न्यूट्रियन टू द ऑल सेल इन द बॉडी. सर्व यांना ते ऑक्सिजन देते.
Similarly, it transport the waste material generated all over the body to kidney for excretion. तुम्हाला माहिती आहे की किडनीमध्ये रक्ताद्वारे वेस्ट मटेरियल आणल्या जात असते. आता आपल्याला पाहायचं आहे एपिथेलियल टिश्यू. एपिथेलियल टिश्यू प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इन ॲनिमल बॉडी आर कॉल्ड ॲज द एपिथेलियल टिश्यू. आपल्या शरीरावरचं कव्हर ज्याला म्हटलेलं आहे त्याला म्हणत असतात एपिथेलियल टिश्यू. म्हणजे अर्थातच आपण त्याला काय म्हणणार, स्किन. सेल इन दिस टिश्यू आर क्लोजली पॅक अँड फॉर्म द कंटिन्युअस लेअर. त्याची एक लेअरच सर्व शरीरभर पसरलेली असते. प्रत्येक ऑर्गनवर सुद्धा त्या ऑर्गनचं कव्हर असते. एनी मटेरियल दॅट एंटर द बॉडी फर्स्ट एन्काउंटर द एपिथेलियल टिश्यू. आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये एखादा बाहेरचा पदार्थ जात असेल तर पहिल्यांदा त्याला एपिथेलियल टिश्यूला फेस करावं लागते. सेल ऑफ एपिथेलियल टिश्यू आर सेपरेटेड फ्रॉम द सेल ऑफ अदर अंडरलिंग टिश्यू बाय फायब्रस मेम्ब्रेन. कशानं वरची जी त्वचा आहे ती त्या आतमधल्या त्वचेपासून सेपरेट केल्या गेलेली आहे. कशामुळे, तर बाय फायब्रस मेम्ब्रेनमुळे. स्किन, म्युकस लेअर ऑफ द माउथ कॅव्हिटी, इनर सरफेस ऑफ द ब्लड व्हेसल, वॉल ऑफ द अल्व्हिओलाई आर मेड अप ऑफ द एपिथेलियल टिश्यू. म्हणजे एपिथेलियल टिश्यू कुठं पाहायला मिळतो, स्किनवर पाहायला मिळतो, माऊथमध्ये पाहायला मिळतो, म्युकस लेअर ऑफ द माउथ तोंडाच्या आतमध्ये, इनर सरफेस ऑफ द ब्लड व्हेसल रक्तवाहिन्यांमध्ये पाहायला मिळतो, आणि वॉल ऑफ द अल्व्हिओलाई म्हणजे अल्व्हिओलाई म्हणजे लंग्स, त्या लंग्सच्या वॉलमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर आता आपल्याला पुढे पाहायचा आहे टाईप्स ऑफ द एपिथेलियल टिश्यू. आता हा जो टाईप्स आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला आहे. तुमच्या मित्रांना जरूर पाहायला सांगा आणि इतर मित्रमैत्रिणींना आणि शिक्षकांनासुद्धा तुम्ही शेअर करू शकता. आणि चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. कोणता प्रश्न समजला नसेल तर मला कमेंट्समध्ये जरूर लिहा. थँक्यू.